जय हरी. रामकृष्ण हरी. बरोबर. संत शेख महमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला हे एक व्यक्तिमत्व भेटलं आहे आणि ते महाराज आहेत आणि त्यांच्या संदर्भात आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. त्यांचा जीवन प्रवास आपण पाहणार आहोत. तर महाराज, तुमचं नेमकं नाव काय आहे? माझं नाव आहे हरिभक्त पारायण समाधान महाराज नाडकर, राहणार लोणी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. सोलापूरचे आहात? हा, प्रॉपर सोलापूरचे. आणि सध्या मी राहायला सिद्धटेक या ठिकाणी आहे. आता हे या दिंडी सोहळ्यात किंवा या पालखी सोहळ्यात आपण कधीपासून येत आहे? जशी पालखी चालू आहे तसं म्हणजे 3 वर्ष झालं आमच्या पालखीला. ह्या पालखी सोहळ्याशी नेमकं अटॅच होण्याचं कारण खूप सारे पालखी सोहळे आहेत. हो, भरपूर. आता तुमचं म्हणजे नेमकं तुमची परंपरा आणि हे वारकरी परंपरा हे सगळ्या गोष्टीत, कारण तुम्हाला पाहिल्यानंतर उत्साहाने, कुत्सितपणे किंवा कुतूहलाने बघणारे लोक आहेत. हो, आहेत. पण नेमकं तुमचं नाव समाधान महाराज आहे, तुम्ही साडी घातलेली आहे, नेमकं हा काय प्रकार? मित्र ते पण ते आहे. अच्छा. हा, म्हणजे हे तुम्ही मान्य करता? हो, मान्य. आता बहुतांशी तृतीयपंथीयांचं जीवन आपण बघतो किंवा त्यांची लाईफस्टाईल बघतो, ते हे एकदम वेगळ्या प्रकारचे आहे. तुम्ही त्यात वेगळे आहात आणि त्यात विशेष म्हणजे हे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहात. हे नेमकं कसं? हे माझ्या घराशी निगडीत आहे. म्हणजे माझी अगोदरची परंपरा याच्यामध्ये आहे. आजोबा, वडील झाले, चुलते वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत. त्याच्यामुळं घरच्यापासूनच वासा हा वारकरी संप्रदायाचा लागला. तुम्ही असं काही धार्मिक शिक्षण घेतलंय की? अगोदर मी हरिभक्त पारायण हसन महाराज अत्तार म्हणून आहेत, कुरुडवाडीपाशी कुरुडू. तिथं 2-3 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. नंतर आळंदीला गेलं. शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही करताय पद्धतीने? अच्छा. तुमचं नाव समाधानच होतं त्यावेळेस की? नाही, समाधानच होतं त्यावेळेस. मी नाव नाही चेंज केलं. आमच्या तृतीय पंथामध्ये नाव चेंज केलं जातं. हा, कारण महिलांशी निगडीत असलेली नावं त्यांची. माझं स्वप्न होतं जे आपल्याला आई वडिलांनी नाव ठेवलंय, आई वडिलांनी त्यांचं समाधान झालं म्हणून त्यांनी माझं नाव समाधान ठेवलं. तर मला त्यांच्याशी कनेक्ट राहायचं होतं. मला त्यांना सोडून कुठली गोष्ट करायची नव्हती, म्हणून मी त्यांचं नाव हेच ठेवलं. पण आता हे दुसरा हा विषय आहे की तुमची ही गुरु शिष्य परंपरा आहे, इकडं पण गुरु शिष्य परंपरा आहे. तुम्ही दोन्ही पण मानताय. तुमचे पहिले इकडले गुरु कोण होते इथं, म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं? वारकरी संप्रदायामधले का? माझे पहिले गुरु माझे आजोबा. आजोबा? हा. मग त्यांच्याकडनं काय शिकला तुम्ही? त्यांच्याकडनं हेच मृदंग हे वाजवायला थोडंफार शिकले. मृदंग वाजवताय? मृदंग वाजवते थोडा. गायन पण करते आणि कीर्तन पण करते. कीर्तन पण का? भारुड, कीर्तन आणि गायन. पहिलं कीर्तन कुठं झालं बरं? पहिलं कीर्तन माझं सावता महाराजांच्या आरणमध्ये झालं. अच्छा. म्हणजे ऐतिहासिक परंपरेत झालं. पण विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही कीर्तनाला उभे राहिले किंवा तुम्हाला कीर्तन करायला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या होत्या का किंवा तृतीयपंथी आहे महाराज? सुरुवातीला झाले. थोडासा प्रॉब्लेम आला कारण की नाव समाधान महाराज आणि यानंतर त्यांना महिला दिसली, त्याच्यामुळे पहिल्यांदा जरा खळबळ उडाली. नंतर मग त्यांना विश्लेषण करून सांगितलं बाबा असा असा विषय आहे, ऍक्सेप्ट केलं लोकांनी. मग नंतर त्यांना आश्चर्य वाटलं बाबा ह्या इकडच्या समाजातला माणूस वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. म्हणजे तशी मोठी गोष्ट आहे, कारण तृतीयपंथीयांना आपण बघतो किती जरी नाही म्हटलं समाज फॉरवर्ड झाला, पुढारला असला तरी पण काय होतं की समाजात अजूनही तृतीयपंथीयांना ऍक्सेप्ट केलं जात नाही. मुळात घरातच केलं जात नाही. समाजाचा विषय पंथाचा हा पहिला तिरस्कार घरातून असतो. मला पण थोडा झाला तिरस्कार, वडिलांकडून तिरस्कार झाला, पण नंतर काही काळानंतर त्यांना पण ऍक्सेप्ट करावं लागलं. कारण त्यांना वाटलं बाबा आपला मुलगा तृतीयपंथी आहे तरी पण तो वाईट वागणारा गेला नाही. ते आपल्या घराशी निगडीत आहे ना आपल्या परंपरेशी निगडीत आहे. आपल्या मनाविरुद्ध किंवा आपल्याला कलंक लागणं असं काही कुठली गोष्ट केली ना, त्याच्यामुळे त्यांचा मला पूर्ण सपोर्ट भेटला. नंतर आता हे एकीकडे तिरस्काराचं जीवन आणि इकडे सन्मानाचं जीवन, हे दोन्ही तफावत आहेत. अशी तो वारकरी, आम्ही सुद्धा तुमच्या पाया पडलो किंवा हे महाराज आहेत ते सुद्धा तुमच्या पाया पडतात, बाकीचे वारकरी पण पाया पडतात. त्यावेळेस कसं वाटतं तुम्हाला? नेमकं त्यावेळेस भारी वाटतं बाबा आपण एक काहीतरी चांगलं काम करतोय. आपण आई वडिलांचं नाव किंवा आपल्या गुरुचं नाव उज्ज्वल करतोय किंवा आपण चांगल्या मार्गाला आहे. म्हणजे आता तुम्हाला या म्हणजे वारकरी संप्रदायात तुम्ही निगडीत आहातच पूर्वीपासून, तिथंच कंटिन्यू केलं. म्हणजे तुमचे गुरु तिकडली सुद्धा तुम्ही गुरुची दीक्षा घेतली. त्या गुरुचा पण विषय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण हे तुम्ही जे करताय हे खरोखरच समाधानाची गोष्ट आहे, म्हणजे इतर लोकांसाठी सुद्धा. त्यातले लोक काही तुमच्या इकडं येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा तुम्ही त्यांना असं काही
सांगता का की इकडे आलं तर तुमचं हो हे होईल? ते पण त्यातले का? हो ते पण ते लोकातले जसं त्यांना माझ्या निगडीत आलेत. आता ह्या वर्षी जवळजवळ 2-3 वर्ष झाले ते वाऱ्या करतात, पंढरीची वारी. आळंदी ते पंढरपूर. दीपाताई राजमाणी म्हणून आहेत, लक्ष्मण महाराज भगत म्हणून आहेत, ते तृतीय पंथी आहेत. ते 108 महामंडलेश्वरचे मंडलेश्वर आहेत दीपाताई राजमाणी. त्यांची ना आमची थोडीशी गाठ भेट झाली. त्यांनी नंतर असं सांगितलं, आपल्याला मोक्ष ह्याच्यातच आहे, नामाशिवाय आपलं काय जीवन तारणार नाही, आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही, आपल्याला पहिला तिरस्कार घरून असतो. त्याच्यामुळे समाजामध्ये जर आपल्याला काहीतरी चांगलं वेगळं करून दावायचं असेल किंवा आपलं चांगलं नाव कमवायचं असेल तर आपल्याला संप्रदायाशीच निगडीत राहावं लागेल. आता याच्यात सगळी जे सगळं आहे तुम्हाला ते मान सन्मान मिळतो. हो. ह्या दिंडीचं तुम्हाला वैशिष्ट्य काय सांगता येईल या पालखी सोहळ्याचं? ह्या दिंडीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मी तृतीय पंथी आहे हे मला कधी जाणवूनच दिलं नाही मी. म्हणजे असा वेगळा भाव किंवा वेगळी वागणूक अशी कधी दिली नाही. म्हणजे तुम्हाला त्यात वेगळं असं काही वाटलं नाही? काही वाटलंच नाही. म्हणजे सगळे मी आता काल मागच्या वर्षी पण बघितलं, या वर्षी पण तुम्हाला पाहतोय की सगळे लोक तुमच्याशी असे आपुलकीने प्रेमाने वागतात की असं म्हणजे असं कोणीतरी वेगळं आलंय असं वगैरे त्यांच्या पाहण्यात बोलण्यात किंवा त्यांच्या वागणूक वर्तणुकीत नसतं. हे फार म्हणजे समाधानाची गोष्ट आहे. तुमचं नाव पण ते माझ्यासाठी लय महत्वाचं ठरलं, कारण की अशा जर काही गोष्टी जर ठरल्या असत्या, बाबा कोणी तिरस्कार केला असता, काय केला असता, माझं मन रमलं नसतं तिथं. बरोबर. ह्या लोकांनी इतकं जवळ केलं, त्यांच्या लेकरापेक्षा जास्त जपलं मला. त्याच्यामुळे मी जास्त गुंतत गेले अजून. महिला कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तनाला उभ्या राहिल्या त्यावेळेस काही समाजात कुरबुर झाली किंवा काही लोकांनी म्हटलं की महिला कुठे कीर्तनकार असतात का वगैरे, पण तुमच्या माध्यमातून एकदम तृतीयपंथीच कीर्तन करायला लागला. ही फार मोठी क्रांतीची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुमचं पहिलं कीर्तन झालं त्यावेळेस कुठली प्रतिक्रिया आली होती की जे तुम्हाला म्हणजे आजपर्यंत लक्षात आहे? माझा असा विषय झाला होता त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगच्या कीर्तनाला, कारण की तिथले 10-5 लोक ज्यांनी तारीख दिली होती मला ते ओळखीचे होते. त्याच्यामुळं बाकी त्यांनी अगोदर गावात वातावरण केलं होतं तसं, कारण की बाबा असा महाराष्ट्रातला एक तृतीय पंथी आहे, तो कीर्तनकार आहे, त्याला आपण मान सन्मान दिला पाहिजे. त्याच्यामुळं त्या कीर्तनाला भरपूर समाज उपस्थित होता, कारण की तृतीय पंथी हा ते टोल नाका किंवा बस स्टॉप कुठंतरी उभा राहिलेले किंवा बाजार मागताना त्या ठिकाणी बघितलेला ना त्यांनी, कीर्तन करताना बघितलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी वाटत होतं. त्याच्यामुळे त्या गावात जास्तीत जास्त लोक उपस्थित होते. महिला वगैरे होत्या? हा, महिला भरपूर होत्या. त्यानंतर काय तुम्हाला भेटल्या वगैरे काय प्रतिक्रिया दिल्या का? हो, कीर्तन झाल्यानंतर भरपूर लोक भेटले, म्हणले तुम्ही चांगलं काम करताय, असं तसं बऱ्याच शुभेच्छा दिल्या लोकांनी. त्यावेळेस कुठला अभंग निवडला होता असं काही लक्षात आहे का? हो, त्यावेळेस मी अभंग निवडलेला, आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे तो त्यावेळेस पासून जो एक देव झालाय तो आजपर्यंत एक जीव झालाय तो, म्हणजे वारकरी संप्रदाय. मग आता तुमचं हे आपण इकडले गुरु जाणून घेतले, तिकडले नेमके गुरु कोण आहेत आणि काय त्या परंपरेविषयी तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, म्हणजे अडचण नसेल तर. माझे गुरु आहेत परसुमाई अकलूजकर जगवाले, अकलूजचे. ते आमचे कर्नाटक मधले जे देवस्थान आहेत ते 7 देवस्थानाचं मेन मालक आहेत. जोगत्यांमधले ते मेन मालक आहेत आणि हिजीडपण म्हणून असते आमच्यात, त्याचे तृतीय पंथाचे मेन मालक पुण्याचे आहेत, रंजिता नायक. तरी त्यांचा काय संपर्क असतो किंवा तुमचा काय असतो? हो, आता पुण्यामध्ये काल तुकाराम महाराजांची ज्यावेळेस पालखी आली होती तिथं, तर त्यावेळेस त्यांनी मग मला बोलवलं. ते दरवर्षी जेवण वगैरे करतात वारकरी लोकांसाठी. त्यांना एक अभिमानाची गोष्ट वाटली, बाबा आपला एक तृतीयपंथी कीर्तनकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला तिथं बोलवलं. ते हिंदुस्थानचे मेन आहेत, रंजिता नायक म्हणून. त्यांनी बोलवलं तिथं, मान सन्मान दिला त्यांना, जेवण वारकऱ्यांना जेवण करताना तिथं उपस्थित होते मी. भरपूर सन्मान दिला आणि माझ्या गुरूंना तर लय अभिमान आहे. तुम्ही आळंदीत पण होता इकडं, असं हे पण म्हणजे दोन्हीकडचे तुमचे गुरु आहेत? दोन गुरु आहेत तुम्हाला. तर तुम्ही आज इकडे या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तिकडे बोलावणं पण आलं होतं तृतीयपंथीयांकडून, तर नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं किंवा काय असं तक्रार वगैरे होती की काय सन्मान होता? नाही, सन्मान झाला माझा आतापर्यंत, सन्मानच झाला, तक्रार नाही. आमच्या तृतीयपंथी लोकांकडनं मला त्रास नाही किंवा कुठल्या तिरस्काराची गोष्ट नाही. त्यांनी आतापर्यंत मला मान सन्मान दिला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. तू बिनधास्त लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आता म्हणजे एक खाजगी किंवा तो घरगुती प्रश्न म्हणता येईल तसा, तर तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही जगत आलाय किंवा तुमचं जे आयुष्य आहे त्यातला सर्वात दुःखी प्रसंग किंवा आनंदाचा प्रसंग, दोन्ही प्रसंग सांगा. अगोदर कुठला तुम्ही सर्वात दुःखी प्रसंग? स्टार्टिंगला मी आळंदीहून कुर्डूहून
आळंदीला शिक्षण घेण्यासाठी गेले. शिक्षण घेतल्यानंतर मी वडिलांना न सांगता दीक्षा घेतली होती. अच्छा. हा, साडीची दीक्षा घेतल्यानंतर मग वडिलांना समजलं, माझ्या बाकी परिवाराला माहिती होतं, आईला, आजोबांना, ह्यांना, बाकीच्यांना. वडिलांना माहिती नव्हतं मी दीक्षा घेतलेली. वडिलांना माहिती झाल्यावर मग त्यांनी भरपूर हानमार केली किंवा 5-6 महिने बांधून ठेवलं, असं केलं, भरपूर त्रास दिला. तर त्यांना नंतर कळालं बाबा आपल्या मुलाने दीक्षा घेतली, तर प्रचार ते वारकरी संप्रदायाचाच करतोय. त्याच्यामुळे त्यांनी पण एक्सेप्ट केलं मला काही दिवसानंतर. हा, ज्यावेळेस त्यांनी बांधून ठेवलं त्यावेळेस खूप दुःख वाटलं. अरे आपण काही चुकीचं जन्माला येऊन काही चुकी केली का काही, असं काही वाटलं. पण नंतर त्यांनी एक्सेप्ट केल्यावर नाव घेऊन समाधान आणि भरपूर समाधान वाटलं. आता आनंदाचा प्रसंग. हा, आता आनंदाचा प्रसंग. आता चांगलं चाललंय सध्या. सगळं आनंदी आनंद चाललाय. मग तुम्हाला केव्हा असं लक्षात आलं की आपण नाही, किंवा ही तृतीयपंथी याची जाणीव नेमकी कधी झाली तुम्हाला? मला म्हणजे आमच्या घरच्यांना लहानपणी डॉक्टरने सांगितलं होतं. अच्छा. हा, पण मला जाणीव झाली 3री-4थी नंतर. अच्छा. हा, ज्यावेळेस माझ्या हातचालामध्ये किंवा बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये जरा फरक पडायला लागला, त्यावेळेस मग चिडवायला लागल्यानंतर मग मी विचार करत असते, हे मला असे का चिडवतात. 3री-4थीचं वय म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काय माहिती काय तेव्हा एवढा संबंधच नव्हता ना. बरोबर. मग नंतर जसं समजायला लागलं तसं मग मी थोडस समाजापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. जास्त माणसात जाणे नाही किंवा जास्त पोरात जाणे नाही, आपलं एकटंच राहणे. एकटं राहून काय करायचं, तर हे ग्रंथ वाच, कुठं काय कर. तुमचं शालेय शिक्षण नेमकं किती झालं? शालेय शिक्षण माझी 9वी झाली. अच्छा. तुम्ही असं काही वाचता म्हणजे धार्मिक धार्मिक पुस्तक? हा, धार्मिक. याच्यात नेमकं आता तुम्ही मी बघतोय की गेल्या अनेक दिवसापासून तुझ्या पायात चप्पल पण नाही. नेमकं हे व्रत आहे का काय? नेमकं काय आहे? मी शेख मोहम्मद बाबाचा झेंडा घेऊन गेलो. वडील मला बोलत नव्हते, तर मी एक नवस बोलले होते आमच्या, ते पण त्याच्या देवाला, यल्लामा देवीला, कर्नाटकला, सौंदतीला. आता जाताना बिना चपलत जायचं होतं. जायचं कसं, तर असं मोकार जाऊन काही उपयोग होणार नाही म्हणून मी शेख मोहम्मद बाबाचा झेंडा घेतला आणि पायी 800 किलोमीटर गेले. रोज 70-80 किलोमीटर चालायचं. 10 दिवसामध्ये आम्ही कव्हर केलं ते. असे मग ते जातानाच ज्यावेळेस शेख मोहम्मद बाबाचा झेंडा घेऊन गेले वाहिरातून, मी माझ्या घरी सिद्धटेकला जाईपर्यंत वडिलांचा फोन आला मला तर मग जास्त आनंद झाला. ते बाप्पा इतक्या दिवसानंतर मग आपल्याला वडील बोलायला भेटायला बोलवतात. आईचं वगैरे काय बोलणं होतं? हो, आईचं बोलणं भेटणं होतं. वडिलांचं काही दिवसासाठी भेटणं बोलणं थांबलं होतं. पण आता कंटिन्यू. आता दिंडीला भेट देण्यासाठी आले होते परवा करमाळ्यामध्ये. दोघे आई वडील आले होते. वारकरी संप्रदायाने तसा कधीच कोणाचा भेद केला नाही. या दिंडीत किंवा या पालखी सोहळ्यात सुद्धा तुम्हाला तीच म्हणजे समतेची किंवा समानतेची वागणूक मिळाली. म्हणजे महिला पुरुष नसताना सुद्धा तृतीयपंथी जरी असलं तरी वेगळं काही असं तुमच्याकडे कुठल्या भावनेने किंवा कुत्सितपणाने बघितलं गेलं नाही. तर नेमकं ह्या वारीशी तुम्ही अटॅच होण्याचं नेमकं कारण काय? कोण नेमके सोमनाथ महाराज होते, सिद्धनाथ मेटे महाराज होते? सोमनाथ महाराज हे त्यांच्या माध्यमातूनच वारीशी निगडीत झाले. आणि मग एरवी तसा मुक्काम तुमचा कुठं असतो? एरवी माझा सिद्धटेकला. मी अगोदर श्रीगोंद्याला राहिलो होते, नंतर आमच्यामध्ये विभाग वाटून दिले जातात. अच्छा. मागण्यासाठी. मग त्यासाठी मला जी बदली इकडे झाली सिद्धटेक ठिकाणी. मग आता मी सध्या. तुम्ही ते मागण्याचं पण करता की? अगोदर नव्हते करत, पण आता जास्त आमच्यात नेम झालेत, त्याच्यामुळे आम्ही मग करतो कधीतरी, जसा वेळ भेटेल तसं. जास्त नाही. इकडे कीर्तनाचं पण येतं तुम्हाला आणि प्रवचन पण आहे. मग आता घरी म्हणजे तुमचा सिद्धटेक विभाग तुमचा? हो, माझा मी सांभाळतो. खरंच खूप मोठी तुम्ही एक वारसा किंवा परंपरा चालवतात. कारण मला वाटतं महाराष्ट्रातले तुम्ही किंवा देशातले तुम्ही पहिलेच कीर्तन करा असाल. पहिले कीर्तन. तर आणखी असे तुमच्या वाटेवर चालणारे किती आहेत? कारण ही परंपरा सुरू झाली तर तुम्हीच त्याच्या आधी पुरुष. तर हे सध्या 2-3 जण 2-3 वर्ष झालं वारीला यायला लागलेत. अजून माळा बऱ्याच जणांनी घातल्यात, तर अजून ती वारीशी निगडीत नाहीत. तो एकंदरीत धार्मिक शिक्षण किती दिवस घेतलं तुम्ही? धार्मिक आता 3री वारकरी संप्रदायाचं. मी 3री पासून संस्थेत होते, नंतर आता लॉकडाऊन नंतरच आले मी इकडे गावाकडे. आता भविष्यात तुमचं म्हणजे काय टार्गेट असेल किंवा स्वप्न असेल, नेमकं तुम्हाला नेमकं काय करायचं असं काय तुमची सांगण्याची इच्छा असेल तर नक्की सांगा. कारण लोकांना ते तुमच्याकडनं काय नाही, आता फक्त समाजाची सेवा करायची, दुसरं काय. म्हणजे कीर्तन वारकरी संप्रदायाची वारसा पुढे चालू ठेवणार, हे पण चालू ठेवणार.
तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, कारण हे तुम्ही क्रांतिकारक काम करतायत, देवाचं काम करतायत, त्याच्यासाठी त्याला नमन किंवा दंडवतच घातला पाहिजे असं हे काम आहे. आणि मेटे परिवार किंवा ही वाहिरा दिंडी आहे ती तुम्हाला खरोखर मान सन्मानाची वागणूक देते, कारण मी गेल्या 2-3 वर्षांपासून पाहतोय. आणि तुमचंही खूप म्हणजे गायन असू दे, वादन असू देत किंवा भजन असू देत, काकड्या सहित तुम्ही सगळं सर्वत्र उपस्थित असता, ही फार समाधानाची किंवा आनंद देणारी गोष्ट आहे. आणि ते वारीने तर खूप आनंद दिलाच आहे. तुमच्यासारखे महाराज लोक भेटलेत आम्हाला, हा सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. जय रामकृष्ण.